विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा विषय इंग्रजी मधील दुसऱ्या युनिटमधलं 2.1 पार्ट 1 ए प्ले हा आज आपण लेसन पाहणार आहोत. तर पटकन मी लेसनला सुरुवात करते. सीन 1. अ किंग्स कोर्ट. द कोर्ट अवेट्स द अराइवल ऑफ किंग. 2 guards आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. पहा, राजाचा किंग्स कोर्ट म्हणजे राजाचा दरबार आहे. दरबारी राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. सगळे दरबारमधले जे बसलेले लोक आहेत ते पूर्ण सगळेजण राजाची वाट पाहत आहेत. 2 guards आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. आणि स्टेजच्या सुरुवात उजव्या बाजूला 2 पहारेकरी उभे आहेत. असं सगळं वातावरण क्रिएट झालेलं आहे. आता आपल्या खऱ्या ड्रामाला सुरुवात होणार आहे. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड. बी अलर्ट, किंग इज अबाउट टू अराईव्ह. आता पहा, आपण टी व्हीत पाहतोच ना की पहारेकरू किती मोठमोठ्याने बोलतात आणि एकमेकांना संदेश देत असतात. तर फर्स्ट गार्ड जो आहे तो सेकंड गार्डला सावध करतोय की बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराईव्ह. म्हणजे राजासाहेब येत आहेत, राजे येत आहेत. मग आता सेकंड गार्ड काय म्हणतो आहे, Who wants to be alert? Life seem like long sleep in this land. I am at sad all day, though I am a guard. सेकंड जो गार्ड आहे तो काय म्हणतो, कोणाला इथे सावध व्हायचे आहे. या भूमीत, या राज्यात जीवन म्हणजे खूप मोठी झोप झालेली आहे. पहा, तो काय म्हणतो, लाईफ सीम लाईक अ लॉंग स्लीप इन दिस लँड. म्हणजे या राजाच्या ही जी कारकीर्द आहे किंवा या राज्यात जीवन हे काय झालेलं आहे, एक खूप मोठी लांब झोप झालेली आहे. आय एम असं म्हणजे मी खूप निवांत आहे. दिवसभर पहारेकरू असलो तरी, जरी एम आय गार्ड, जरी मी गार्ड आहे, तरी मी पहारेकरी आहे, तरी मात्र मी निवांत आहे. फर्स्ट गार्ड. How boring. I wonder if some interesting drama will unfold at the court today. It would be inhaling the atmosphere. पहा, इथे पहिला पहारेकरू मग काय म्हणतो, हाऊ बोरिंग, किती कंटाळवाणा आहे. जर आज दिवसभरात काही मजेशीर नाट्य, सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. जर आजच्या या सभेमध्ये काहीतरी मजेशीर नाट्य घडलं तर हे जे वातावरण आहे तर इनलिव्हियन म्हणजे उत्साही होईल असं मला वाटते. तेव्हा सेकंड गार्ड काय म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन. एंटर द डिसिपल्स लुकिंग अराउंड. पहा, असं काही झालं तर मला सुद्धा तितकाच आनंद होईल. म्हणजे पहिला जो गार्ड आहे तो जो म्हणतो की काहीतरी आज मजेशीर व्हायला हवं, तसं सेकंड गार्डला सुद्धा वाटतं. आणि तेवढ्यातच एक शिष्य सगळीकडे पाहत प्रवेश करतो. फर्स्ट गार्ड, हाल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. फर्स्ट गार्ड म्हणतो की थांब, तू कोणीतरी परका आहेस, तुझी पहिले ओळख सांग. डिसिपल म्हणजे शिष्य. यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. तो म्हणतो की तू सगळे पहारेकरीला म्हणतो की तुमचं बरोबर आहे, मी इथे एक पाहुणा म्हणून आलेलो आहो. अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. तो म्हणतो की तुमच्या राज्याला पूर्वेला असलेलं जे घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या विद्वान साधूचा मी शिष्य आहे. फर्स्ट गार्ड, व्हॉट्स ब्रिंग यू हिअर. मग तू इथे का आला आहेस. डिसिपल, आय हॅव हिअर्ड अमेझिंग स्टोरी अबाउट धिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग्स चौपट. I am especially impressed by the fact that everything in the market is sold at the same price, no complication. तो म्हणतो, पहारेकरी जसा विचारतो की तू इथे त्याच्यासाठी कशासाठी आलेला आहे. तर जो शिष्य आहे तो डिसिपल काय म्हणतो, आय हॅव हिअर्ड, म्हणजे मी अंधेर नगरी हे जे राज्य आहे आणि त्या राजाचा जो राजा चौपट आहे याच्याबद्दल खूप अमेझिंग स्टोरीज ऐकलेल्या आहेत, आश्चर्यकारक गोष्टी ऐकलेल्या आहेत, विशेष करून इथल्या बाजारातल्या गोष्टी ऐकलेल्या आहे. तो म्हणतो की एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईज, की इथे प्रत्येक वस्तू एकाच किमतीला मिळते. आणि हे ऐकून मी खूपच थक्कच झालो, काहीच कॉम्प्लिकेशनसुद्धा नाही. फर्स्ट गार्ड पहा काय म्हणतो त्याला, यू हॅव हिअर्ड राईट, तू खरोखर बरोबर ऐकलेला आहे. इन अवर लँड यू कॅन बाय द मोस्ट रिच अँड
delectable sweets for the same price as an equal measure of vegetables. तो काय म्हणतो की यू हॅव राईट हिअर, मी तू जे काय ऐकले ते बरोबर आहे. तू आमच्या राज्यात सर्वात महाग किंवा उंच अशी स्वादिष्ट जी मिठाई आहे ती सुद्धा तुला भाजीपाला ज्या किमतीत आहे त्याच किमतीत मिळतील. टेकासर भाजी, टेकासर खाजा म्हणजे काय की टेकासर भाजी आणि टेकाकर खाजा म्हणजे आय ॲम क्वाईट हॅपी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. तो म्हणतो की आम्ही सगळं त्यामुळे काय झालेलं आहोत, खुश आहोत आणि आमचं अगदी आयुष्य सोपं झालेलं आहे. कारण की प्रत्येकजण त्या राज्यातलं मिठाई खात असेल आणि प्रत्येकजणच भाजीपाला खात असेल, कारण की दोन्ही समान किमतीला मिळते, सगळ्या काही सारख्या किमतीला तिथे मिळते. पुढे पार्टिसिपल, सो इट वुड बी a good idea to settle in this land, but first I would like to attend the court today and pay my respect to the mighty King चौपट. तो म्हणतो ते बरोबर, तेव्हा राज्यात खरंच वास्तव करावं, राहावं अशी एक छानशी कल्पना आहे. पण आज मी सर्वप्रथम काय करणार आहे, आय वुड लाईक टू अटेंड द कोर्ट टुडे. पण आजचा जो काही दरबार आहे तो मी पहिले करणार आणि माझा मला जो रिस्पेक्ट द्यायचा आहे किंवा महाराजांना आदरपूर्वक मला मुजरा घालायचा आहे, असा तो डिसिपल म्हणतो. पहा सेकंड गार्ड, यू मे स्टँड दिअर pointing out with those people who are as a queue. Here you can see पहारेकर जो दुसरा आहे तो तिकडे एक रांग असते, क्यू म्हणजे रांग, त्या रांगेकडे बोट दाखवत त्या डिसिपलला तिथे जाऊन उभं राहायला सांगते. तर पहा, लाऊड व्हॉइस फ्रॉम बॅक स्टेज म्हणजे पडद्याच्या मागून खूप मोठा आवाज येतोय. Hear you people, here comes the most noble, most revered, most gracious, more learned King Chaupat of this vast kingdom. Make way for the king, both the royal monarch. पहा, राजा येत आहे, त्यासाठी राजाला कोणत्या कोणत्या उपाधी लावलेल्या आहेत की लोकांना ऐका, थोर, महान, आदरणीय, पूजनीय, त्यानंतर अतिदयाळू, त्यानंतर विद्वान अशा चौपट राजा येत आहे. लोकांनी त्यांना मार्ग द्या आणि लोकांनी राजांना मुजरा करा, असं सगळ्या गोष्टी सांगण्यात येत आहेत. किंग चौपट अराईव्ह टू द फॅनफेअर ऑफ ब्लक अँड ड्रम अँड टेक हिज प्लेस ऑन थ्रोन. बिगुल आणि ड्रमच्या नादघोषात राजा चौपट प्रवेश करतात आणि सिंहासनावर विराजमान होतात, सिंहासनावर बसतात. पहा इथे पिंक मार्जिनमध्ये क्वेश्चन आहे, व्हॉट आर द टायटल्स ऑफ द किंग चौपट. किंग चौपटला कोणते कोणते टायटल मिळाले, तर इथे पहा, तुम्ही पाहू शकता आन्सर, मोस्ट नोबल, त्यानंतर रिवर्ड, ग्रॅशियस, मोस्ट लर्न किंगडम, हे सगळे जे आहेत हे सगळे टायटल राजाला मिळालेले आहेत. किंग लेट द कोर्ट बिगिन, राजा दरबाराचा आरंभ करा अशा सगळ्यांना सूचना देतो. फोर्थ गार्ड मॅसेंजर, जो चौथा गार्ड मॅसेंजर असतो, संदेशवाहक असतो. द फर्स्ट कंप्लेंट, तो पहिल्या जो फिर्यादी आहे तो घेऊन येतो. थीप, एक चोर येतो दरबारामध्ये. रशेस फॉरवर्ड अँड वेल लाऊडली, तो धावत पुढे येतो आणि मोठमोठ्याने आक्रोश करू लागतो. जस्टिस, ओ मोस्ट ग्रेट किंग, आय बेग फॉर जस्टिस. आणि तो राजाला म्हणतो, तो चोर, की हे थोर राजा, मी तुला न्यायाची भीक मागतो, तुम्हाला न्यायाची भीक मागतो, मला न्याय द्या. किंग, अँड व्हॉट इज युअर कंप्लेंट. आणि राजा म्हणतो की काय तुझी कंप्लेंट काय आहे. तर त्यावर थीप काय म्हणतो, इन दिस ग्रेट लँड ऑफ अंधेर नगरी, माय फ्रेंड अँड आय हॅव बीन ट्रूली हार्डवर्किंग ऑनेस्ट थीव्ज. पहा किती छान म्हटलं ते, की या अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र, आम्ही दोघेजण खरेखुरे, म्हणजे चोर पण स्वतःची तारीफ किती छान करतायत, की माय फ्रेंड अँड आय हॅव ट्रूली हार्डवर्किंग हॉनेस्ट, आम्ही खूप कष्टाळू आणि आम्ही प्रामाणिक चोर आहोत.
ऑल दीज इयर्स वी हॅव बीन ट्रू टू अवर प्रोफेशन. खूप दिवसांपासून इतकी वर्ष झाली आम्ही आमच्या व्यवसायासोबत सच्चेपणा करत आहोत, म्हणजे तो कबूल करतो की आम्ही चोरी करतो. अँड व्हॉट इज अवर रिवॉर्ड, आणि याच्या आम्ही जो आमचा पेशा आहे चोरी करण्याचा, त्याच्यावर आम्हाला काय फळ मिळावं. लास्ट नाईट विथ ग्रेट एफर्ट्स वी मेड अ होल इन द वॉल ऑफ मर्चंट हाऊस. तो म्हणतो की काल रात्री एका मर्चंट म्हणजे व्यापारी, एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला मोठ्या कष्टानं आम्ही एक होल पाडलं. वेन ऑल हिज फॅमिली वेअर अवे, जेव्हा घरात कोणीही नव्हतं, माय फ्रेंड पिअर्ड थ्रू दॅट होल इन टू द हाऊस. जेव्हा माझा मित्र त्या होलमधून डोकावून पाहायला लागला, वेन सडनली द वॉल कोलॅप्स, तशीच ती भिंत त्याच्यावर खाली कोसळली. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, आणि तिथेच माझा मित्र मारला गेला. आय हॅव लॉस्ट माय ओनली फ्रेंड अँड पार्टनर, माझा एकुलता एक तो मित्र होता आणि माझा भागीदारसुद्धा होता. ओ किंग्स, इट्स अ मर्चंट फॉल्ट फॉर द लिव्हिंग इन द हाऊस विथ सच वीक वॉल्स. हा सगळा राजेसाहेब एका कच्च्या भिंतीमध्ये घरात राहणाऱ्या त्या व्यापाराचा गुन्हा आहे, तो मर्चंटचा गुन्हा आहे की त्याच्यामुळे माझा मित्र गेला. पहा, किंगची जी थीव्सची म्हणजे चोराची एक चोर फिर्याद घेऊन आलेला आहे असं हे राज्य. त्या राज्यामध्ये किंग काय म्हणतो आता, फेच द मर्चंट ॲट वन्स, ताबडतोब त्या मर्चंटला शोधून आणा. अ लाईफ फॉर लाईफ, एक जीव गेला तर त्यासाठी दुसरा जीव हा द्यावाच लागेल. द मर्चंट मस्ट बी हँग, आणि त्या व्यापाराला फाशी दिलीच पाहिजे. कोणताही विचार न करता राजाने त्या मर्चंटला गुन्हेगारसुद्धा ठरवलं आणि सांगितलं लाईफ फॉर लाईफ, म्हणजे एक चोर त्याच्या भिंतीने जर गेला असेल तर मर्चंटला सुद्धा जावेच लागेल. आता पहा, मर्चंट येतो. मर्चंट, मेसी, ओ नोबल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल. तो मर्चंटसुद्धा म्हणतो की हे महान राजा, कृपा करून ह्या जे हे कुशल धंदेवाईक होते, जे चोर होते, या माणसांना माझा मारण्याचा हेतू नव्हता. इट इज नॉट माय फॉल्ट, हा काही माझा दोष नाही आहे. द वॉल ऑफ माय हाऊस कोलॅप्स, जे जो काही माझी भिंत पडली त्यात माझा काहीही गुन्हा नाही आहे. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड, माझं घर नव्याने बांधलेलं आहे. इट इज फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर हू केअरलेसली बिल्ट सच अ वीक वॉल. तो व्यापारी काय म्हणतो की हे माझी काहीच गलती नाही आहे की ते चोर माझ्याच्याने नाहीत गेले. तो चोर जो गेला तो एका ब्रिकलेअरमुळे गेलेला आहे, गवंड्यामुळे गेलेला आहे, कारण की त्याने बरोबर भिंत बांधलेली नाही, त्याने कच्ची भिंत बांधली आहे. मग आता त्याच्यावर राजा काय म्हणतो, किंग, ब्रिंग द केअरलेस ब्रिकलेअर इमिजिएटली, ही मस्ट हँग फॉर हिज फॉल्ट. राजाने पुन्हा कोणत्या गोष्टीचा विचार न करता निष्काळजीपणे त्या गवंड्याला ताबडतोब हजर करा आणि गुन्ह्यासाठी त्याला फाशी सुनावून दिली. सेकंड गार्ड लिव्स अँड रिटर्न विथ द ब्रिकलेअर, आणि थोड्याच वेळाने दुसरा पहारेकरी जातो आणि त्या गवंड्याला घेऊन येतो. ब्रिकलेअर, ओ मोस्ट काइंड लॉर्ड अँड किंग, नीली टू द किंग. तो राजापुढे घुटणेच टेकतो. गवंडी जो ब्रिकलेअर आहे तो येतो आणि राजासमोर घुटणे टेकतो आणि काय म्हणतो की अति दयाळू देवा, मला माफ करा. आय हॅव मर्सी, आय बेग यू, डोंट सेंड मी टू द गॅलेव्स. तो काय म्हणतो की आय ॲग्री दॅट आय बिल्ट अ वॉल विच कोलॅप्स्ड अँड किल्ड अ मॅन. तो म्हणतो की मला मान्य आहे की माझ्यामुळे एक माणूस मारला गेलेला आहे, बट इट वॉज नॉट ड्यू टू द माय केअरलेसनेस. पण तो म्हणतो की इथे माझा निष्काळजीपणा झालेला नाही. द मॉर्टर विच आय यूज्ड लेट द ब्रिक्स वॉज व्हेरी पुअर क्वालिटी. तो म्हणतो की विटा लावण्यासाठी मी जो चुना मी वापरला होता तो अगदी हलका प्रतीचा होता. देअर वॉज टू मच ऑफ वॉटर मिक्स्ड इन इट, त्यामध्ये खूप पाणी मिसळलेलं होतं. इट इज इंटायरली द मॉर्टर मेकर फॉल्ट, आणि तो चुना बनवणाऱ्याचा दोष आहे.
आता पहा पुन्हा राजा चौपट काय म्हणतो, किंग summon the mortar maker at once. He must pay with his life for his thoughtlessness. आणि तो पुन्हा किंग कोणताही विचार न करता मोठ्याने सांगतो की जो काही चुन्यावाला आहे त्या अविचारीपणाची त्याची किंमत त्याला त्याच्या प्राण्याने द्यावं लागेल, त्याला घेऊन या. But the first guard exit and return with the mortar maker who rushes the throne himself before the king. आणि मग पहिला गार्ड जातो आणि त्या मोटर मेकरला घेऊन येतो. पहा मोटर मेकर वेलिंग लाऊडली, तो खूप जोरजोराने म्हणतो, फॉरगिव्ह मी मर्सीफुल king, please do not hang me to the death. I have a wife and 2 younger children who will look after them. तो चुनावाला येतो की क्षमा करा दयाळू राजा, मला फाशी देऊ नका, माझ्या मागे मला बायको आहे, 2 लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण बघेल. राजा, युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ, यू मस्ट पे विथ युअर लाईफ. राजा म्हणतो की अरे तुझ्या निष्काळजीपणामुळे एकाचा प्राण गेला आहे, त्याची किंमत तर तुला तुझी प्राण देऊन द्यावीच लागेल. आता त्यावर मॉर्टर मेकर काय म्हणतो, नो माय रॉयल लॉर्ड, की नाही राजा, आय एम नॉट ब्लेम, मला दोषी धरू नका. The pot which I used to pour water into the mortar had an extraordinary large mouth, so excess water poured down into the mortar mixture. I was helpless. It is the potter's fault for making such a useful pot. पहा पुन्हा चुनावाला सुद्धा काय म्हणतो की ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओतायचो त्याचं तोंड जरा जास्तच मोठं होतं, त्यामुळे चुन्याच्या मिश्रणात जरा जास्तच पाणी पडलं आणि माझा नाईलाज होता हा, त्यामुळे निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या त्या पॉटरचा दोष आहे, माझा त्यात काहीही दोष नाही. त्याने त्या पॉटरचं तोंड मोठं केलं आणि म्हणून पाणी जास्त पडलं. आता त्यावर किंग काय म्हणाला, लेट द पॉटर बी ब्रॉट here at once. He must be executed for molding such an useless pot. आता तो जो राजा आहे तो काय म्हणतो की तुम्हाला जा आणि पटकन कुंभाराला ताबडतोब आणा आणि अशी निरुपयोगी भांडी बनवल्याला त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग 4th गार्ड लिव्ज अँड द रिएंटर्स विथ अ पॉटर. पुन्हा 4था गार्ड जातो आणि त्या पॉटरला घेऊन येतो. कवरिंग बिफोर द किंग, युअर मॅजेस्टी, शो मर्सी टू धिस हंबल पॉटर. तो पॉटर सुद्धा येतो आणि त्याला म्हणतो की आदरणीय महाराजा, या कुंभारावर दया करा. आय ॲग्री, द पॉट आय मेड अँड सोल्ड द मॉटर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. मला मान्य आहे की मी जे पॉट तयार केलं होतं ते कुठेतरी माझ्याच्याने चुकलीचं घडलेलं आहे, बट आय एम नॉट गिल्टी. पण मला त्याचं काहीही वाटत नाही. ॲज आय वॉज मोल्डिंग द पॉट, जेव्हा मी पॉट तयार करत होतो, आय हिअर द स्वीट डेलिकेट फंकलिंग ऑफ अँकलेट. मी जेव्हा तो पॉट तयार करत होतो तेव्हा मला एका मुलीच्या पैजणाचा आवाज आला. इट वॉज द मनी लँडर्स डॉटर, आणि ती मनी लँडरची डॉटर होती. शी डिस्ट्रॅक्ट मी जस्ट आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकम्स टू वाईड. तो म्हणतो की ती त्या पैजणाचा आवाज ऐकून मला भुरळ घातली आणि मी त्या भांड्याचा जो तोंडाचा आकार आहे तो माझ्याच्याने मोठा झाला, दुर्लक्ष झालं. ते त्या मुलीचा दोष आहे. किंग, ब्रिंग द मनी लँडर्स डॉटर हिअर धिस व्हेरी इन्स्टंट. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग धिस पुअर पॉटर ॲट वर्क. आणि राजा पुन्हा कोणताही विचार न करता त्या मुलीला इथे घेऊन या, अगदी लगेच. बिचारा कुंभाराच्या कामात तिने व्यत्यय आणला, तिला लवकर आपण सुरावर चढवली पाहिजे. आता त्यावर मनी लँडर काय म्हणतो, आता मनी लँडर आणि त्याची मुलगी आलेली आहे. ती काय म्हणते in a desperate voice, oh just a king, spare my daughter, she is only child and to be wedded next Monday. तो जो सावकार आहे, मनी लँडर आहे, तो येतो आणि तो म्हणतो की राजे साहेब, माझ्या मुलीला सोडा, मला एकुलती एक मुलगी आहे आणि तिचे पुढच्या सोमवारी लग्न आहे. आता पहा पुढे काय होतं. डॉटर
काय म्हणते किंवा मुलगी काय म्हणते राजाला, ओ डू नॉट फ्रेट फादर, द किंग विल नॉट हँग मी. ओ बाबा घाबरू नका, राजे मला फासावर चढवणार नाहीत. टू द किंग, ती त्या राजाला म्हणते, युअर फर्स्ट इस्टीम्ड हाईटनेस, आय रिअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशोल्ड ऑफ माय होम. ती त्या सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरट्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते. ती म्हणते की माझा बट ॲज माय फादर सेड, आय ॲम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. जसं तुम्हाला आत्ता माझ्या वडिलांनी सांगितलं की माझं पुढच्या आठवड्यात लग्न आहे आणि माझे दागिने तयार झालेले नव्हते. आय हॅड टू गो द गोल्डस्मिथ शॉप्स टू अर्ज हिम to work faster and hand over my ornaments and time. तो काय म्हणतो की माझे दागिने तयार झालेले नव्हते आणि म्हणून मी जो गोल्डस्मिथ आहे, सोनाराचं दुकानात जाऊन मी त्याला कामाची घाई करण्यासाठी सांगितली. त्याने मला वेळेवरती दागिने दिले जावे यासाठी मी त्याला त्याच्याजवळ भेटायला गेली. द पॉटर शॉप इज ऑन द वे. त्याच रस्त्याने या पॉटरचं दुकान आहे. आय कुड नॉट हेल्प इट. मी माझा नाईलाज होता. इट इज ऑल द गोल्डस्मिथ फॉल्ट. हा सगळा काही त्या सोनाराचा दोष आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट ऑन टाईम, जर त्याने माझे सगळे दागिने मला वेळेवर दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास्ट द पॉटर शॉप्स. मी या पॉटरच्या या कुंभाराच्या दुकानाजवळून गेली नसते. त्याने जर मला माझे दागिने वेळेवर आणून दिले असते तर मला त्या दुकानात जावं लागलं नसतं. पहा, त्यावर किंग काय म्हणतो, देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. पुन्हा त्या राजाने कोणताही विचार न करता त्या सोनाराला पटकन पकडून आणा आणि त्याला फासावर चढा हे सुनावून टाकलं. तर हा झाला त्याचा फर्स्ट पार्ट. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट पाहूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद.